So good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon, Good sir. afternoon, sir. Yes, good afternoon to all. Up to the last lecture, up to the last lecture, we have covered the various disciplines of civil engineering, and so after the disciplines of civil engineering, so next point is the role of civil engineer. So what is the role of civil engineer in the construction field that we have to learn here. So here the civil engineer is one who design and maintain the work of the public utilities. Here written, the civil engineer, one who design and maintain the public utilities. So what are the public utilities? It means the civil engineer is constructing buildings for the public. First thing, civil engineer is constructing or designing or maintaining the building or all the structures whichever used for the public purpose. म्हणजे प्रत्येक बिल्डिंग ही पब्लिक, आता फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल बिल्डिंग जर आपण घेतली तर रेसिडेन्शियल बिल्डिंग कोणासाठी, कोणत्या तरी पब्लिक किंवा कोणत्या तरी फॅमिलीसाठी कन्स्ट्रक्ट केलेली असते. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग घेतली, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये बँक असतील, पोस्ट ऑफिसेस असतील, मॉल्स असतील, शॉपिंग सेंटर्स असतील, ह्या सर्व बिल्डिंग कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत? पब्लिक युटिलिटीज. किंवा पब्लिक युटिलिटीज मध्येच फॉर एक्झाम्पल पाईपलाईन, वॉटर सप्लाय लाईन, वॉटर सप्लायची जी पाईपलाईन असते ती पण पब्लिकच्या युटिलिटीजसाठीच ती डिझाईन आणि मेंटेन केलेली असते. सो मेनी ऍक्टिव्हिटीज और सो मेनी युटिलिटीज अंडर द पब्लिक that designed and maintained by the civil engineer. So what is the role of or duties of civil engineer in the construction field? Construction field मध्ये civil engineer चा actual role काय आहे किंवा त्याच्या duties काय आहेत, that we will see one by one. So first, civil engineer main role is in surveying, planning, designing and estimation and execution. See, the civil engineer's main role is in surveying. As we have seen, discipline of civil engineering is the surveying. Surveying discipline आपण civil engineering मधली पाहिली. त्याच्यामध्ये civil engineerचा रोल काय आहे? सो सर्वे, प्लॅनिंग, डिझायनिंग, एस्टिमेशन कोणकोणत्या फील्डमध्ये येतंय? तर structures like building, roads, bridges, railway, port, airport, dams, canals, water and wastewater treatment plant, water distribution network and sewerage system. So in this all the field or all the structure, civil engineer has to do the survey first. बघा, construction of हे सगळे स्ट्रक्चर जे आपण आता रीड केले, या पूर्ण सगळ्या स्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सिव्हिल इंजिनियरला सर्वे करावा लागतो. सर्वे करावा लागतो म्हणजेच काय करावं लागतो? आपण सर्विंग फील्ड मध्ये पाहिलं, डिस्टन्सेस मेजर करावे लागतात, अँगल्स मेजर करावे लागतात, लेवल्स फाइंड आउट करावे लागतात. सो दीज ऑल थिंग्स कम्स अंडर द सर्वेइंग. सो द फर्स्ट रोल ऑफ द सिव्हिल इंजिनियर इज द सर्वेइंग. आफ्टर द सर्वेइंग, प्लॅनिंग. हे सगळे स्ट्रक्चर्स जे आपण आता रीड केले, रोड्स, ब्रिजेस, या सगळ्या स्ट्रक्चरचं सर्वे झाल्यानंतर त्याचा प्लॅन ड्रॉ करायला पाहिजे. किती बाय किती साईजचा रोड आहे, किती बाय किती साईजचं ब्रिज आहे, किंवा रेल्वेचा ट्रॅक किती मीटर विड्थचा आहे, किती मीटर लेंथचा आहे, याचं प्लॅन काढावं लागेल पेपरवरती विथ डिस्टन्सेस. सो दॅट इज नेक्स्ट स्टेज इज प्लॅनिंग. सो सिव्हिल इंजिनियर हॅज टू डू प्लॅन ऑफ दी ऑल स्ट्रक्चर. देन डिझायनिंग. डिझायनिंग म्हणजे कोणती ब्रँच आपण पाहिली? स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये आपण डिझाईन पाहिलं. कोणती ब्रँच पाहिली सिव्हिल इंजिनिअरिंग मधली ज्याच्यामध्ये डिझाईन येत होतं? व्हॉट इज डिझाईन आपण एक्सप्लेन केलेलं आहे. डिझाईन मध्ये काय काय केलं जातं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? काय सांगितलं होतं? कोण सांगेन? डिझायनिंग म्हणजे काय करतो एक्झॅक्ट? आपण डिस्कस केलेलं आहे. डिझाईन करतो म्हणजेच तुमच्या स्ट्रक्चरचा जो एलिमेंट आहे
त्याचा साईज ठरवतो. त्याच्यामध्ये समजा स्टील जर टाकणार असेल तर ते स्टील किती प्रोव्हाइड करायचं ते ठरवतो. मेन 2 गोष्टी ठरवतो की जे स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत म्हणजे स्लॅब असेल, बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल किंवा तुमचा ब्रिज असतील तर ब्रिजचे खालचे पियर्स असतात उभे, ज्याच्यावरून आपली व्हेकल जाते तो ब्रिज स्लॅब असतो. मग हे जे सगळे एलिमेंट आहेत कोणत्याही स्ट्रक्चरचे, तर त्याचा साईज किती ठेवला पाहिजे वरून येणाऱ्या लोडसाठी. म्हणजे पहिल्यांदा लोड कॅल्क्युलेट केला जातो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिझाईनमध्ये. त्याच्यानंतर तुमचे साईज ठरवले जातात आणि त्यानंतर स्टील किती लागेल हे डिझाईनमध्ये येतं. लोड, साईज आणि स्टील. आणि हे आपण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये आपण पाहिलं होतं. सो सिव्हिल इंजिनियर again main role is the designing of structure. Then estimation. Next point is the estimation. What includes estimation? We have discussed. Estimation म्हणजे काय करायचं माहित आहे कुणाला? एखाद्या प्रोजेक्टची, समजा रोडचा प्रोजेक्ट असेल, ब्रिज असेल, रेल्वे असेल, यांच्या कोणत्याही एखाद्या प्रोजेक्टची टोटल कॉस्ट किती येईल. एखाद्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्ट्रक्चरची कॉस्ट किती येईल, दॅट इज नथिंग बट एस्टिमेशन. सो सर्वे, प्लॅनिंग, डिझायनिंग, एस्टिमेशन अँड लास्ट इज द एक्झिक्युशन. हे सर्वे झाल्यानंतर, प्लॅन झाल्यानंतर, स्ट्रक्चर डिझाईन झाल्यानंतर, त्याची कॉस्ट काढल्यानंतर ते स्ट्रक्चर आपल्याला ग्राउंडवरती उभं करायचं आहे. लास्ट स्टेज इज दी एक्झिक्युशन. एक्झिक्युशन म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ दी स्ट्रक्चर. मग कोणतंही स्ट्रक्चर असेल, बिल्डिंग, रोड, ब्रिजेस, पोर्ट, रेल्वेज, कॅनॉल, वॉटर सप्लाय लाईन्स, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, डॅम्स, एव्हरी स्ट्रक्चर हॅज टू gone through survey, planning, designing, estimation and execution. या 5 स्टेज मधून प्रत्येक स्ट्रक्चर जातं आणि ते स्ट्रक्चर या 5 स्टेज मधून जात असताना सिव्हिल इंजिनियर हॅज मेन रोल फॉर दिस ऑल ऍक्टिव्हिटीज. आलं लक्षात सर्वांच्या? फर्स्ट पॉइंट काय लक्षात आला? सिव्हिल इंजिनियरचा रोल कशामध्ये आहे? सर्वे मध्ये आहे, प्लॅनिंग मध्ये आहे, डिझायनिंग मध्ये आहे, एस्टिमेशन मध्ये आहे आणि एक्झिक्युशन मध्ये आहे. ह्या सर्व स्ट्रक्चरच्या. So this is the first point or first role or duties of the civil engineer. Then second, to use scientific and engineering principles for solution of different engineering problems. To use scientific and engineering principles. See, in the science and technology is the field of engineering. सायन्स मध्ये आपण बेसिक सायन्स येतात, मॅथमॅटिक्स येते, फिजिक्स येते, केमिस्ट्री येते आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये आपल्या टेक्नॉलॉजी म्हणजेच ऑल ब्रँच इंजिनिअरिंग मध्ये येतात. मग सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स यूज करून एखादा इंजिनिअरिंग मधला किंवा कन्स्ट्रक्शन साइट वरला आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही इंजिनिअरची, सिव्हिल इंजिनिअरची ड्युटी आहे. काय ड्युटी आहे? कन्स्ट्रक्शन साइट वरती आलेला एखादा प्रॉब्लेम कन्स्ट्रक्शन करत असताना सायन्स आणि इंजिनिअरिंगची प्रिन्सिपल यूज करून तो सॉल्व्ह करणे. आता सायन्सचं प्रिन्सिपल, एक एक्झाम्पल घेऊ. सायन्सचं प्रिन्सिपल, सपोज एक क्लासरूम तयार करायचे, डिझाईन करायचे. सपोज तुमचा डिव्हिजन बी चा 60 स्टुडंटचा एक क्लासरूम आहे. नाउ for these 60 students, how much width and length required? That civil engineer has to decide. Civil engineer ला हे डिसाइड करायचे की 60 विद्यार्थी एका क्लासमध्ये बसण्यासाठी किती विड्थ आणि लेंथ लागेल. मग त्याला कॅल्क्युलेशन करावे लागतील. अगोदर एक बेंच किती साईजचा करावा लागेल, एका बेंचवर किती स्टुडंट बसतील, याच्यावरून तो काय करणार? नंबर ऑफ बेंचेस प्लॅन करणार. नंबर ऑफ बेंचेस वरती जर 60 स्टुडंटचा क्लास असेल तर एका बेंचवर 2 स्टुडंट बसले तर किती बेंचेस लागतील? 30 बेंचेस लागतील. आता 30 बेंचेस साठी एका बेंचच्या साईज त्याला अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल.
एका बेंचचं साईज कॅल्क्युलेट केल्यानंतर 30 बेंच बसायला किती एरिया लागेल तो फाइंड आउट करावा लागेल. आणि त्यानंतर हे डिस्टन्स ब्लॅकबोर्ड आणि फर्स्ट रो हे कमीत कमी 2.4 मीटर ठेवावं लागतं आपल्याला ॲज पर बिल्डिंग बायलॉज. मग हे 2.4 मीटर आणि हे बेंचेस बसायला किती लेंथ लागेल ह्याच्यावरून या क्लासरूमचं विड्थ आणि लेंथ कॅल्क्युलेट करता येईल. लेंथ आपल्याला कितीही वाढवता येईल पण त्यालाही लिमिटेशन आहे. सायन्सचा विचार करायला लागलो तर आपण मला सायन्स सांगायचं आहे. ही झाली क्लासरूम प्लॅन केली आपण, डिझाईन झाली. आता याच्यामध्ये सायन्स काय आहे तर याची लेंथ किती ठेवायला पाहिजे मॅक्झिमम. तर शेवटच्या बेंच पर्यंत 78 डेसिबल इतका साऊंड ज्यावेळी इथून तुम्ही काढाल टीचर्स या डेस्कवरून 78 डेसिबल जर इतका साऊंड आला तर तो शेवटच्या बेंच पर्यंत पोहोचेल. हे झालं फिजिक्स आणि सायन्स. हे सिव्हिल इंजिनियरला माहित असलं पाहिजे. किती फर्स्ट रो पासून किंवा टीचर डेस्क वरती उभा आहे तिथून शेवटच्या रो पर्यंत जर 78 डेसिबल साऊंड ठेवला तर या रूम मध्ये इको तयार होणार नाही. आता साऊंड आणि इको कशाशी रिलेटेड आहे तो सायन्स आणि फिजिक्स. बरोबर आहे. सायन्स म्हणजेच फिजिक्स. सो सच सायंटिफिक सोल्युशन्स हॅज टू गिव्ह फॉर सॉल्विंग द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. लक्षात आलं का हे मी काय सांगितलं आता. सायन्सचा उपयोग कसा होतो. क्लासरूम डिझाईन करायचे असेल तर सायन्सचा उपयोग कसा झाला तर साऊंड कशाशी रिलेटेड आहे तुमच्या फिजिक्सशी रिलेटेड आहे. इको कशाशी रिलेटेड आहे तर फिजिक्सच्या रिलेटेड आहे. म्हणजे फिजिक्स कुठे आलं तर क्लासरूम डिझाईन करताना फिजिक्स आलं. क्लासरूम प्लॅन करताना फिजिक्स आलं. सो सच scientific and engineering principles civil engineer has to use for the solving engineering problems. लक्षात आलं सेकंडचा पॉइंट. सेकंड पॉइंट असे बरेचसे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स सिव्हिल इंजिनियरला सॉल्व्ह करायचे आहेत. देन थर्ड पॉइंट टू सॉल्व्ह डिफरंट इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स which help of the field experience, laboratory technique, mathematical model using computer and information technology. थर्ड पॉइंट पण सेम आहे. इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सिव्हिल इंजिनियरला सॉल्व्ह करायचे आहेत. कसे एकतर फील्डचा एक्सपिरियन्स घेऊन किंवा लॅबोरेटरी टेक्निक. लॅबोरेटरी टेक्निक इट मीन्स व्हॉट. जर एखादं मटेरियल त्याची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची आहे किंवा एखादी सॉइल असेल त्याची जर स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कुठं करावी लागेल लॅबोरेटरीमध्ये. लॅबमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काय साईटवरती वापरणारे मटेरियल आहेत ते लॅबमध्ये आपण टेस्ट करू शकतो आणि त्याच्या स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू शकतो बिफोर यूज ऑफ फॉर दी कन्स्ट्रक्शन. देन मॅथमॅटिकल मॉडेल. एखादा बंगलो प्लॅन केला आपण. एखादा बंगलो जर प्लॅन केला तर आपण त्या बंगलोचं मॅथमॅटिकल मॉडेल तयार करून मग त्याच्यासाठी सॉफ्टवेअर्स आहेत मॅथमॅटिकल मॉडेल तयार करण्यासाठी. ते सॉफ्टवेअर्स यूज करून आपण काय करू शकतो याचं अनालिसिस करू शकतो. कुठल्या कॉम्पोनंटवर किती लोड येऊ शकतो त्याचं न्यूमरिकली म्हणजेच मॅथमॅटिकल मॉडेल तयार करून आपण ते करू शकतो. मग मॅथमॅटिकल मॉडेल तयार करण्यासाठी मॅट्रिक्स यूज करावं लागेल तुम्हाला की जे आता तुम्ही M1 मध्ये लर्न करताय. त्याचा उपयोग मॅट्रिक्सचा उपयोग होईल किंवा तुमचं ट्रिग्नोमेट्री असेल त्याचे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. किंवा एखादा रोडचा कर्व आहे. एखादा रोड आहे बरोबर. रोड डायव्हर्जन्स असतात रोडला. मग हा कर्व आहे. हा कर्व कोणत्या बेसिसवरती असतो तर हा कर्व तुमच्या मॅथ्सच्या बेसिसवरती असतो. ह्याची रेडियस किती ठेवली पाहिजे की तुमची व्हेकल्स ह्याच्यावरून जात असताना ती ओव्हरटर्न झाली नाही पाहिजे. म्हणजे ओव्हरटर्नचा मिनिंग समजतंय की स्पीडनं आल्यानंतर ती पडली नाही पाहिजे ओव्हरटर्न होऊन. मग ह्याच्यासाठी मॅथमॅटिक्स लागतंय. सच मॅथमॅटिकल मॉडेल्स हॅज टू प्रिपेअर सिव्हिल इंजिनियर. लक्षात येतंय का मी एकटाच बोलतोय. असं होतंय का. येस सर. Yes, sir. म्हणजे मी सांगतोय ते लक्षात येतंय का.
हो सर. नो सर, नो सर का येस सर? येस सर. येस सर. येस सर. ओके. म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेल किंवा लॅबोरेटरीच्या टेस्ट ह्या सिव्हिल इंजिनियरला घ्याव्या लागतात साईटवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कन्स्ट्रक्शन साईटवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मग जसं मी सांगितलं की बिल्डिंग आपण सॉफ्टवेअरमध्ये त्याचं मॉडेल टाकून आपण ते अनालिसिस करू शकतो. तसंच हा रोड आहे, रोडला कर्व किती ठेवायचा की जेणेकरून व्हेकल ओव्हरटर्न होणार नाही, याचं अनालिसिस आपण करू शकतो. अशा पद्धतीचं मॅथमॅटिकल मॉडेल तयार करून आपण अनालिसिस करू शकतो आणि ते स्ट्रक्चरची सेफ्टी आपण समजून घेऊ शकतो किंवा सेफ्टी कॅल्क्युलेट करू शकतो. सो सच प्रॉब्लेम्स सिव्हिल इंजिनियर हॅज टू सॉल्व्ह. Then next fourth point, to implement management technique for better management of man, material, machine and money. 4 वर्ड आहेत इथे बघा. मॅन म्हणजेच मॅन पॉवर लागेल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, मटेरियल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मटेरियल लागेल, मशिनरीज लागतील आणि मनी. सिव्हिल इंजिनियरला या 4 गोष्टी मॅनेज कराव्या लागतात कन्स्ट्रक्शन साईटवरती. तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट पाहिलेत, सर्वांनी बघितले असतील, रोडचे प्रोजेक्ट बघितले असतील, बिल्डिंग मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन चालू असताना सर्वांनी पाहिले असतील. मग हे कन्स्ट्रक्शन करत असताना लेबर्स लागतात म्हणजेच मॅन पॉवर लागते. मग मॅन पॉवर कोणत्या कोणत्या? स्टील बांधणारा फिटर लागतो, कॉलमला फॉर्मवर्क लावणारा तो कार्पेंटर लागतो, किंवा अनस्किल लेबर लागतात, गवंडी लागतो, मिस्त्री म्हणतो मराठीमध्ये. तर ही सगळी लोक कन्स्ट्रक्शन करण्यासाठी लागतात, म्हणजेच मॅन म्हणजे मॅन पॉवर लागते आणि ती मॅनेज करायला जमलं पाहिजे सिव्हिल इंजिनियरला. काय लिहिले? टू इम्प्लिमेंट मॅनेजमेंट टेक्निक. सिव्हिल इंजिनियरला मॅनेजमेंट टेक्निक्स आले पाहिजेत. हे मॅनेजमेंट टेक्निक लर्न करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयरला 2 मॅनेजमेंटचे सब्जेक्ट आहेत. इंजिनिअरिंग मॅनेजमेंट असे सब्जेक्ट आहेत. काय मॅनेज करावं लागेल, कशी मॅनपॉवर हँडल करावे लागेल, मटेरियल रिसोर्सेस कसे अवेलेबल करावे लागतील, मनी कसा अवेलेबल करावे लागेल, मशिनरी कशा अवेलेबल कराव्या लागतील, असे टेक्निक्स सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयरला सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट हा सब्जेक्ट ऑल इंजिनिअरिंग ब्रांचेसला आहेच. मॅनेजमेंटचा सब्जेक्ट ऑल इंजिनिअरिंग ब्रांचेसला 3rd इयर फायनल किंवा फायनल इयर मध्ये आहे. मग बेटर मॅनेजमेंट करण्यासाठी मॅनपॉवर लागेल, मटेरियल्स लागतील, मशिनरी लागेल आणि मनी. ह्या सर्वांचं मॅनेजमेंट सिव्हिल इंजिनियरला जमलं पाहिजे. सो द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर ऑर ड्युटी ऑफ सिव्हिल इंजिनियर इज टू मॅनेज दिस थिंग्स. मशिनरी लागतात कन्स्ट्रक्शन साईटसाठी. जर स्वतः सिव्हिल इंजिनियर जवळ मशिनरी नसतील तर त्याला त्या दुसऱ्याकडून रेंटवरती घ्याव्या लागतील. त्याचे चार्जेस किंवा मराठीमध्ये आपण काय म्हणतो, सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण कशाचं करता येत नाही? मनी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट मनी दिस इज नॉट पॉसिबल. मॅन काम करणार म्हणजेच त्याला पैसे द्यावे लागणार, मटेरियल आणायचं म्हटलं की पैसे मॅनेज करावे लागणार. सो मनी इज दी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट ऑल्सो सिव्हिल इंजिनियर हॅज टू मॅनेज. आलं लक्षात सर्वांच्या? हे 4 पॉइंट आले लक्षात सर्वांच्या? Yes, sir. ओके. Yes, sir. Then next point, to carry out planning of building as per functional need. Planning of building as per functional need suggested by client or user. बघा आता याचं एक एक्झाम्पल पाहू आपण. सपोज तुम्ही आता सध्या स्टुडंट आहात, काही जण सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील, नसतील. तुम्हाला एखादा तुमचा स्वतःचा बंगलो कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर तुम्ही काय करणार? एखाद्या सिव्हिल इंजिनिअरकडे अप्रोच होणार. कशासाठी? प्लॅनिंगसाठी. प्लॅन कसा असायला पाहिजे आपल्या घराचा? तुमच्या डोक्यात काहीतरी असणार आहे की मला या ठिकाणी बेडरूम पाहिजे, इथं हॉल पाहिजे, इकडे या बाजूला किचन पाहिजे, काहीतरी तुमचं लॉजिक असणार आहे.
जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट नाहीत त्यांच्यासाठी मी सांगतोय. सिव्हिलचे स्टुडंट तर परत सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येईलच या गोष्टी. मग तुमची रिक्वायरमेंट असते की मला याच ठिकाणी माझं पूजाघर असलं पाहिजे, याच ठिकाणी मला या बाजूला हॉल पाहिजे, या बाजूला माझा स्टेअरकेस जिना पाहिजे, अशी तुमची रिक्वायरमेंट असते. ती रिक्वायरमेंट सिव्हिल इंजिनियरला फुलफिल करायची आहे. तुम्ही क्लायंट असणार आहे आमचे, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं आम्हाला तुमच्या जागेवरती तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला प्लॅन काढून देणं हे सिव्हिल इंजिनियरचं मेन ऑब्जेक्टिव्ह असेल. मग फंक्शनल नीड आणि सजेस्टेड बाय क्लायंट. तुम्ही क्लायंट आहात, तुम्ही जसं सजेशन दिले त्या पद्धतीनं करून देणं सिव्हिल इंजिनियरला बंधनकारक आहे. नेक्स्ट पॉइंट इज दी फंक्शनल नीड. फंक्शनल नीड म्हणजेच काय? आता पब्लिक बिल्डिंग, आता आपलं रेसिडेन्शियलची चर्चा झाली. रेसिडेन्शियल म्हणजे इथं हॉल पाहिजे, तिथं किचन पाहिजे, या साईडला या गोष्टी पाहिजेत, ही तुमची एक रिक्वायरमेंट झाली. फंक्शनल नीड म्हणजेच पब्लिक बिल्डिंग असतील. आता पब्लिक बिल्डिंग म्हणजेच कोणत्या? तर शॉपिंग सेंटर असतील, मॉल असतील, त्यानंतर थिएटर असेल, बँक असेल, पोस्ट ऑफिस असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल. तर या ठिकाणी काय होतं किंवा काय ऍक्टिव्हिटीज घडतात त्याच्यावरून कशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभा केलं पाहिजे, ही झाली फंक्शनल नीड. पोस्ट ऑफिस असेल आणि तिथं रेल्वे स्टेशनचे रिक्वायरमेंट प्रमाणे रूम बांधल्या तर चालतील का? बघा माझा प्रश्न काय, फंक्शनल नीडचं मिनिंग काय, रिक्वायरमेंट काय आहे. पोस्ट ऑफिसला ब्रांच मॅनेजरची रूम पाहिजे, त्यानंतर लोन सेक्शन असेल, मनी ऑर्डरचं सेक्शन असेल, कॅश रिसिव्हिंग काउंटर असेल, त्या गोष्टी पाहिजेत. बँकेमध्ये पण काय पाहिजे, बँक मॅनेजरची रूम पाहिजे, कॅश काउंटर पाहिजे, त्यानंतर जसं पोस्ट ऑफिसला म्हणलं लोन सेक्शन, अशा पद्धतीचे काउंटर पाहिजेत. ते काउंटर तुम्ही जर शॉपिंग सेंटरमध्ये काढले तर रिक्वायरमेंट नाही, तिथं जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे प्लॅन असला पाहिजे. फंक्शनल नीडचं मिनिंग कळालं का सर्वांना? काय ऍक्टिव्हिटीज घडतात त्याच्यावरून कोणती रूम तयार करायची, कोणती रूम प्लॅन करायची, दॅट इज दी फंक्शनल नीड. प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग करत असताना सिव्हिल इंजिनियरचा रोल काय बघा, बिल्डिंगचा प्लॅन काढत असताना फंक्शनल नीड काय, म्हणजे ते पोस्ट ऑफिस असेल तर पोस्ट ऑफिसचे युनिट आले पाहिजेत, बँक असेल तर बँकचे युनिट आले पाहिजेत, तहसीलदार ऑफिस असेल तर तहसीलदार ऑफिसचे युनिट आले पाहिजेत, आणि रेल्वे स्टेशन असेल तर रेल्वे स्टेशनचे युनिट आले पाहिजेत. अशा पद्धतीनं फंक्शनल नीड वरून बिल्डिंगचा प्लॅन ड्रॉ करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे. दॅट इज दी रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर. आणि सजेस्टेड बाय क्लायंट, क्लायंटनं सजेस्टेड केल्याप्रमाणेच करून दिलं पाहिजे. नाहीतर मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी म्हणतोय तसं नाही चालणार. कस्टमर इज दी गॉड. तुम्ही बिझनेसमॅन झाला तर तुमचा कस्टमर हा तुमचा गॉड असेल, तरच तुम्ही सस्टेन व्हाल एन्व्हायरमेंटमध्ये. बरोबर आहे? कस्टमरची रिक्वायरमेंट आपल्याला फुलफिल करता आले पाहिजे. दॅट इज दी मॅनेजमेंट अँड मार्केटिंग. परत मार्केटिंग हा मॅनेजमेंटचा पार्ट आला. ॲज अन इंजिनियर आपल्याला मार्केटिंग पण जमलं पाहिजे. सगळेच इंजिनियरची मी बोलतोय, नॉट ओनली फॉर दी सिव्हिल इंजिनियर. मॅनेजर आणि मार्केटिंग रोल सिव्हिल इंजिनियरला जमला पाहिजे. म्हणून एक सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये एक इकॉनॉमिक्स सब्जेक्ट एक असायला पाहिजे होता असं मला वाटतंय. इकॉनॉमिक्स, पैशाचे व्यवहार हे खूप ऑल ब्रँचेसमध्ये आपल्या इंजिनिअरिंगमध्ये महत्वाचे आहेत, पण इकॉनॉमिक्स सब्जेक्टच नाहीये. मला वाटतं की असायला पाहिजे होता. नाहीतर प्रत्येक आपल्या इंजिनियरला काय होतंय, तर एक अकाउंटंट ठेवावा लागतोय आपले हिशोब बघण्यासाठी. सो आपल्याला पण अकाउंटिंग जमलं पाहिजे, हे असं मला वाटतंय. तो तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसं थिंक करा. ओके. और देन बिल्डिंग मे बी रेसिडेन्शियल बिल्डिंग, पब्लिक बिल्डिंग और इंडस्ट्रियल बिल्डिंग. आपण वरती आता पाहिलंच इथं फंक्शनल नीड. रेसिडेन्शियल बिल्डिंगची नीड काय आहे? रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये हॉल, बेडरूम, किचन लागतं. पब्लिक बिल्डिंग मध्ये
सपोज बस स्टँड आहे, सर्वांनी पाहिलेलं आहे. बस स्टँड वरती कशा पद्धतीची बिल्डिंग डिझाईन केली पाहिजे, कोणकोणते कंपोनंट येतील, कोण सांगेल मला? बस स्टँड आहे, बस स्टँडची बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे, तर त्याच्यामध्ये कोणकोणते युनिट येतील? तुम्ही सर्वांनी बस स्टँड वरती गेलेला आहात. कोणीच नाही सांगू शकणार? प्लॅटफॉर्म तर असतो. येस सर. हा, मग तुमची जी बस स्टँड आहे ती कोणत्या लोकेशनला आहे? तालुक्याच्या ठिकाणी आहे की पंढरपूर सारख्या जिथं कशामुळं लोकांची गर्दी असते? तर एक टेम्पल आहे की विठ्ठल गॉड टेम्पल आहे की ज्याच्यामुळे लोक येतात, त्यामुळे गर्दी जास्त आहे. मग त्या ठिकाणचं बस स्टँड कसं असलं पाहिजे? हो, मोठं असलं पाहिजे. खूप लांबून लांबून व्हेकल्स किंवा म्हणजे तुमच्या बस येत राहतात. मग ही रिक्वायरमेंट सिव्हिल इंजिनियरला लक्षात आली पाहिजे. किती लोक रोज येऊन जातील, किती बसचे प्लॅटफॉर्म असायला पाहिजेत, कुठल्या कुठल्या रूटवरून त्या ठिकाणी बसेस येऊ शकतील, अशी रिक्वायरमेंट सिव्हिल इंजिनियरच्या डोक्यात असल्या पाहिजेत. त्याच्यावरून तो प्लॅन होऊ शकतो. मग प्लॅटफॉर्म किती ठेवायचे, त्याच्यावरून तुमच्या बिल्डिंगची लेंथ डिसाईड झाली. बरोबर आहे? किती प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावरून बिल्डिंगची लेंथ डिसाईड झाली. मग त्याच्यामध्ये तुमचा वेटिंग एरिया आला. बरोबर आहे, आपण बसतो, खुर्च्या असतात बस स्टँडमध्ये, वेटिंग एरिया आला. त्यानंतर मग तुमचा जो बस स्टँड मॅनेजर असेल त्याची केबिन असेल, किंवा रेस्ट रूम असेल, चेंजिंग रूम असेल, जे तुमचे ड्रायव्हर कंडक्टर असतात त्यांच्यासाठी, अशा काही गोष्टी, किंवा त्या ठिकाणी हॉटेल तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असेल, नाश्ता सेंटर असेल किंवा छोटे छोटे स्टॉल्स असतील, तर या गोष्टीचा विचार करून तुम्हाला बिल्डिंग, बस स्टँडची बिल्डिंग प्लॅन करावी लागेल. ती पब्लिक बिल्डिंग झाली, रेसिडेन्शियल झाली. तशीच इंडस्ट्रियल, जसं की इंडस्ट्रीमध्ये वर्कशॉप्स असतात, काय रिक्वायरमेंट आहे वर्कशॉपची. सो बाय युझिंग सच data, civil engineer has to plan the buildings, and again building as per the building, he has to plan the building as per the bylaws. बिल्डिंगचे बायलॉज जसं सांगितलं होतं की रोडच्या सेंटर पासून बिल्डिंगची फेसची किती असली पाहिजे, त्याच्यानंतर बिल्डिंगचा प्लॉट साईज वरून बिल्डिंगचा बिल्टअप एरिया किती असला पाहिजे, अशा पद्धतीचे बिल्डिंग बायलॉज बिल्डिंग कोड मध्ये दिलेले आहेत. याचाही विचार करून बिल्डिंग प्लॅन झाली पाहिजे. देन नेक्स्ट पॉइंट, टू कॅरी आउट सॉइल इन्व्हेस्टिगेशन. सॉइल इन्व्हेस्टिगेशन कोणत्या ब्रांच मध्ये पाहिलं आपण? कोण सांगेल? पुढे पाठीमागे सपाट असं व्हायला लागले. आपण पाहिलं होतं सॉइल इन्व्हेस्टिगेशन. हा, कोणत्या ब्रांच मध्ये पाहिलं होतं? सब ब्रांच आपण पाहिल्या त्याच्यामध्ये. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. यस, करेक्ट. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये सॉइल इन्व्हेस्टिगेशन फॉर द डिझाईन ऑफ फाउंडेशन ऑफ स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चरचं फाउंडेशन डिझाईन करायचं असेल तर आपल्याला सॉइल इन्व्हेस्टिगेशन, मग दॅट इज द रोल ऑफ अगेन सिव्हिल इंजिनियर. नेक्स्ट, टू कॅरी आउट द डिझाईन स्ट्रक्चर्स ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस. स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणजेच काय सांगितलं? लोड कॅल्क्युलेट करणे, साईज डिसाइड करणे आणि स्टील किती लागेल ते कॅल्क्युलेट करणे. मग हे पण कशामध्ये येतं? स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये येत असताना सिव्हिल इंजिनियरला चा खूप इम्पॉर्टंट याच्यामध्ये रोल आहे. टू कॅरी आउट डिझाईन ऑफ स्ट्रक्चर्स ॲज पर प्रिन्सिपल. अगेन, ही शुड ऑल्सो एन्श्योर डिझाईन इज सेफ, ड्युरेबल अँड इकॉनॉमिकल. So very important role of civil engineer is here. जनरली आपण पाहतो, आपण जर आपलं 1 BHK 1 बेडरूम किचन हॉल जर स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं म्हणलं ग्राउंड फ्लोअरला, तरी कमीत कमी आपल्याला
10 ते 12 लाखापर्यंत कमीत कमी खर्च येतो. मग ते स्ट्रक्चर जर कन्स्ट्रक्ट करायचं म्हणलं तर 12 लाखाचं इकॉनॉमिकल विचार हा सिव्हिल इंजिनियरला करणं खूप गरजेचं आहे. ते किती कशी कॉस्ट त्याची मेंटेन करता येईल, आपल्याला कमी कॉस्टमध्ये कसं बसवता येईल, काही मटेरियल कमी लोकल मटेरियल वापरता येतील का, का सर्व स्टँडर्ड मटेरियल वापरता येईल. दॅट इज दी अगेन रिक्वायरमेंट ऑफ दी क्लायंट. तुम्हाला तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत, म्हणजे टाईल्स असेल, पेंट कलर असेल, किचन कट्टा जो आपण कन्स्ट्रक्ट करतो तो कोणत्या क्वालिटी, मार्बलचा पाहिजे की ग्रॅनाइटचा पाहिजे, त्याच्यावरून तुमची कॉस्ट ठरत असते. मग हे स्ट्रक्चरल इंजिनियरला तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते इकॉनॉमी मेंटेन करता येते. देन द स्ट्रक्चर इज सेफ ऑर ड्युरेबल. कन्स्ट्रक्ट केलेले स्ट्रक्चर सेफ असलं पाहिजे, ड्युरेबल असलं पाहिजे आणि इकॉनॉमिकल असलं पाहिजे. तेव्हाच त्या स्ट्रक्चरल इंजिनियरला किंवा कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरला तुम्ही व्हॅल्यू देणार आहे. आणि इंजिनियरचे रोल असेच आहेत. जे डिझाईन केलंय ते सेफ असलं पाहिजे, मग ते कोणत्याही फील्डमध्ये, मे बी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मेकॅनिकल कोणताही असो, और इलेक्ट्रिकल असो, जे डिझाईन केलेलं आहे तुम्ही ते सेफ असलं पाहिजे, ड्युरेबल असलं पाहिजे आणि इकॉनॉमिकल असलं पाहिजे. देन युअर व्हॅल्यू विल बी इन्क्रीजेस. सिमिलरली स्ट्रक्चर. देन टू प्रिपेअर एस्टिमेट टू नो द प्रोबेबल कॉस्ट ऑफ कम्प्लिशन ऑफ वर्क. आपण एस्टिमेट बघितलं म्हणजे कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, की ज्याच्यावरून त्या ओनरला किंवा क्लायंटला त्याचं कम्प्लिशन पर्यंत किती कसा खर्च मेंटेन करावा ते कळेल. जसं आपण एक्झाम्पल पाहिलं, तुम्ही एक क्लायंट आहात, तुम्हाला बंगलो कन्स्ट्रक्ट करायचा आहे, मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्ही माझ्याकडं अप्रोच झाला आहात, तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा आपला एवढा एवढा प्लॅनचा हा खर्च एक 12 लाख येईल. तर तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग चालू करणार. तुमच्याकडे एकदम 12 लाख नसतील, काही जणांकडे असतील, तो प्रश्न वेगळा, बरोबर आहे. मोठे लोक म्हणतो आपण त्या पद्धतीनं. मग त्याचं अनालिसिस तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की मला 12 लाखाचा खर्च करायचा आहे, तर मला ते मेंटेन झालं पाहिजे. सो टू प्रिपेअर एस्टिमेट प्रिपेअर करून क्लायंटला सांगणं गरजेचं आहे. सो दॅट प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत जो मनी आहे तो मॅनेज करता येईल. देन टू इन्व्हाइट टेंडर अँड सिलेक्ट द कॉन्ट्रॅक्टर. टेंडर इन्व्हाइट करायचे म्हणजे मोठे मोठे जे रोडचे, रेल्वेचे प्रोजेक्ट असतात किंवा मोठे स्ट्रक्चर, तर गव्हर्नमेंट काय करतं, अंदाजी त्या प्रोजेक्टची कॉस्ट काढतं आणि ऑनलाईन टेंडरिंग प्रोसेस, टेंडर प्रोसेस, बऱ्याच सर्वजणांनी ऐकलं असेल टेंडरिंग प्रोसेस काय असते. तर ती टेंडरिंग प्रोसेस करून जे कोण कॉन्ट्रॅक्टर इंटरेस्टेड असतील त्या कॉन्ट्रॅक्टरला ऑनलाईन पद्धतीनं तो प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनसाठी दिला जातो बाय ऑनलाईन टेंडरिंग प्रोसेस. देन to carry out valuation of land building for the purpose of finding its sale and purchase. आता सर्वांना माहित आहे बँकेतून आपण लोन घेतो, एखाद्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट घेतो. मग प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट जर लोन घ्यायचं असेल तर तुमची प्रॉपर्टीची किंमत किती, ती कोण ठरवतं, तर सिव्हिल इंजिनियर ठरवतो. The value of your land or building for the loan purpose, the civil engineer will tell you how much value of that land right now. सध्या त्या लँडची किंवा बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे. And last is the civil engineer has to work for the general welfare. अशा बरीच सोसायटल ऍक्टिव्हिटी आहेत की जिथं सिव्हिल इंजिनियरचा रोल हा येत असतो फॉर दी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी और एनी लीगल इश्यू related to land, related to building. So these are the all the roles of civil engineer in the construction activities. आलं लक्षात सर्वांच्या. सिव्हिल इंजिनियरचा रोल
कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कसं आहे, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये कसं आहे, दॅट वी हॅव सीन हिअर. Okay, so our time is closing, so we will stop today here. Next point we will see in the next lecture. हॅलो सर. हा सर पुढच्या MCQ च्या टेस्ट मध्ये हा सगळा पोर्शन येणार का? हो.